भंडारा जिल्ह्यात दोनदा उद्भवलेल्या अतिवृष्टीमुळे आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या धान पीक आणि बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाकडून अद्यापही पंचनामे करण्यात आलेले नाही। त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे, तर लाखोंचे नुकसान झालेले आहे। भंडारा जिल्ह्यात आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू असून जिल्ह्यातील अनेक रस्ते बंद पडले, तर शेतकऱ्यांच्या धान पिकात पाणी साचले आणि बागायती शेतीचे नुकसान झालेले आहे। भंडारा जिल्ह्यातील पलाडी येथे शरद गिरमारे हे 6 एकरामध्ये धान पिकाला फाटा देत बागायती शेती करीत आहेत। यात काकडी, कारलं, गलगले, मिरची, टरबूज यांची लागवड केलेली आहे। मात्र मुसळधार पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अद्यापही शासनाकडून पंचनामे करण्यात आलेले नाही। माझे नाव शरद अमृतजी गिरमारे, राहणार लाखनी। पल्लाडी ह्या क्षेत्रामध्ये गावामध्ये मी शेती करत असतो। 2 वर्ष अगोदरपासून शेती करत असतो आणि मी दरवर्षीला पूर्ण भाजीपाला लावतो 6 एकराला। 6 एकरामध्ये माझा 25-30 लाखाचा उत्पन्न निघतो आणि ही पहिलीच फसल असल्या शेत तयार केल्यानंतर पहिलीच फसल असल्यामुळे 10 ते 12 लाखाचं नुकसान झालेलं आहे अजून। आणि त्याच्यामध्ये लावलेलं होतं टरबूज, काकडी, कारला, मिरची, झेंडूचे फुलं आणि कोहळा। हे पीक माझं अर्ध्यापेक्षा जास्त पीक तर वाहून गेले। जे छोटे झाड होते ते वाहून गेलेले आहेत आणि मोठे झाड आहेत ते उभे आहेत, पाणी निघलेलं आहे पण ते पिवळ मारत आहेत, म्हणजे माझे पूर्णपणे नुकसान होत आहे। आत्तापर्यंत अजून सर्व अधिकाऱ्यांना, पटवारी मॅडमला आणि कृषी सहाय्यकांना फोन केलं पण ते अजून कोणी येऊन बघितलं नाही। आता याच्यानंतर लवकरात लवकर माझे पंचनामे करण्यात यावे आणि नुकसान भरपाई देण्यात यावी, हीच माझी विनंती आहे। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।